सो हॅलो फ्रेंड्स, आज आपलं थर्ड लेक्चर आहे ज्याचा टॉपिक आहे की सिग्नल फ्लो ग्राफ. याच्यावर आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत आज. तर सिग्नल फ्लो ग्राफ्स याच्या आपण पहिले स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पाहून घेऊ. याच्या एकूण तरी मला वाटतं 6 स्टेप आहेत. तर आपण ते स्टेप बाय स्टेप आधी बघून घेऊ, नंतर मग आपण याच्यावर एक न्यूमेरिकल घेणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आपली येते, find the number of forward paths and according to that find the values of specific del values. म्हणजे आपल्याला पहिले जे काही सर्व फॉरवर्ड पार्ट्स आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्या ज्या डेलच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला पहिले फाइंड करून घ्यायच्या आहे. फॉर एक्झाम्पल, आता F1, F2, F3 हे जर का फॉरवर्ड पाथ असतील तर त्याचे तेवढेच डेल आपल्याला काढायला लागतील, डेल 1, डेल 2, डेल 3. तर आता प्रत्येक फॉरवर्ड पाथचा जर का डेल काढायचा म्हटला तर तिथं आपल्याला एक फॉर्म्युला लावायला लागतो. तर आता इथं मी तुम्हाला डेल 1चा काढून दाखवतो. जर का डेल 1 काढायचं आहे तर 1 मायनस ऑल द लूप्स दॅट डू नॉट टच टू द F1. म्हणजे 1 मायनस, आता डेल कोणाचा काढायचा आहे आपल्याला, F1चा. मग F1ला टच न करणारे जेवढे पण लूप असतील तेवढ्यांना 1ने मायनस करायचं. 1मधून तेवढे लूप आपले मायनस होतील. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप येते तुमची फाइंड द नंबर ऑफ सिंगल लूप्स. आपल्याला जे सिंगल लूप्स जे असतात L1, L2, L3 असे आपल्याला फाइंड करायला लागतात. थर्ड स्टेप येते आपली ऑब्टेन द नंबर ऑफ टू नॉन टचिंग लूप्स. आपल्याला जे असतात ते टू नॉन टचिंग लूप्स फाइंड करायला लागतात. आता हे ना आपण पाहून घेऊ पहिले, नंतर तुम्हाला जसं आपण न्यूमेरिकल घेऊ तसं तुम्हाला ते डीपमध्ये समजत जाईल. 4 नंबरची स्टेप काय आहे, ऑब्टेन द नंबर ऑफ 3 नॉन टचिंग लूप्स. आणि 5 नंबरची स्टेप आहे की आपल्याला जो इथे ट्रान्सफर फंक्शन काढताना खाली जो डेल लागतो त्याला आपल्याला काढायला लागतो. तर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फायनल डेल युजिंग द फॉर्म्युला. तर डेल काढायचा फॉर्म्युला इथे काय येतो, तो पहिला डेल काढायचा फॉर्म्युला आपला वेगळा येतो आणि हा जो डेल काढायचा फॉर्म्युला जो असतो ना तो वेगळा असतो. तर इथे काय असतं, 1 मायनस समेशन ऑफ सिंगल लूप्स प्लस समेशन ऑफ 2 नॉन टचिंग लूप्स मायनस समेशन ऑफ 3 नॉन टचिंग लूप्स. आता या ज्या पेअर आहेत सिंगल लूप, 2 नॉन टचिंग लूप, 3 नॉन टचिंग लूप, इथं फक्त आहे ना, तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं असेल ना तर इथं मायनस येतो, इथं प्लस येतो, इथं मायनस येतो. म्हणजे असे हे अल्टरनेटिव्हली साईन त्याचे चेंज होत जातात. आणि लास्ट स्टेपमध्ये आपण जे फायनल ट्रान्सफर फंक्शन असतं ते या लास्ट फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट करून घेतो. तर त्याचा फॉर्म्युला आहे C/S अपॉन R/S इज इक्वल्स टू समेशन ऑफ Fi डेल I अपॉन डेल. आता Fi डेल I म्हणजे F आणि डेलच्या फॉरवर्ड पाथ आणि डेलच्या व्हॅल्यू. जर का 2 फॉरवर्ड पाथ असतील तर 2 व्हॅल्यू लागतील आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे, F1 डेल 1 प्लस F2 डेल 2. आणि खालचा डेल आपण या फॉर्म्युलाने काढणार आहोत, तो इथे आपल्याला पुट करायचा असतो. तर समजत असेल तर लाईक करा मित्रांनो. सो आपण नेक्स्ट आता न्यूमेरिकलला स्टार्ट करू. तर अशा प्रकारचा आपल्याला एक न्यूमेरिकल देता. तिथं क्वेश्चन काय दिलं आहे, फाइंड द C/S अपॉन R/S फॉर द सिग्नल फ्लो ग्राफ शोन इन द फिगर बिलो युजिंग द मॅसॉन्स गेन फॉर्म्युला. हां, एक सांगायचं राहिलं, हा जो ट्रान्सफर फंक्शन काढायचा फॉर्म्युला असतो ना, याला आपण काय म्हणतो, मॅसॉन्स गेन फॉर्म्युला. तर आता आपण इथे पाहिल्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, फाइंड द नंबर ऑफ फॉरवर्ड पार्ट्स आणि त्याचे डेलच्या व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर फॉरवर्ड पार्ट्स कशाला म्हणता मित्रांनो, आता हे बघा, हे जे तुम्हाला ॲरो दिसत असतील, हा 1ला ॲरो आहे, हा G1ला ॲरो आहे, G2, G3, G4 हे स्ट्रेट जाणारे जे ॲरो आहे यांचा मिळून हा जो स्ट्रेट गेला आहे ना, हा एक फॉरवर्ड पाथ झाला. आणि सेकंड फॉरवर्ड पाथ कसा आहे, हा इथून येतोय आणि हा या G5च्या पाथपासून कंटिन्यू होतोय.
तुम्ही म्हणाल की आता हा G5 कडून आला, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, पण हा इथून असा येऊन हा H4 कडून का बरं नाही जाणार? तर तो फीडबॅक लूप आहे आपला. तिथं H लिहिला आहे ना, G नाही आहे ना तिथं, मग तिथं H आहे, त्याच्यामुळं तो तिथे फॉरवर्ड पाथ धरला जाणार नाही. तर इथं आपले 2 फॉरवर्ड पाथ येतात. हा एक असा स्ट्रेटमध्ये येतो आणि एक असा 1G1, मग तो G5 कडे जातो, G5 कडून मग परत इथं 1 ला एंड होतो. तर हे झाले 2 फॉरवर्ड पाथ. आपल्याला आता पुढं सिंगल लूप्स, नंबर ऑफ सिंगल लूप्स काढायचे. तर लूप किती बनता इथं? हा L1 हा एक लूप बनलाय, हा L2 एक लूप बनलाय, हा L3 लूप बनलाय आणि हा L4 लूप बनलाय. किती लूप झाले इथं? 4 लूप झाले. सिंगल लूप किती आहे आपल्याकडे? 4 लूप. तसंच आपल्याला काढायला लागतं की 2 नॉन टचिंग लूप. 2 नॉन टचिंग लूपच्या आपल्याला पेअर काढायला लागतात. आता तुम्ही इथं नीट जर का बघितलं तर हा L1 जो आहे तो L2 ला टच करत नाही, बरोबर. हा L1 जो आहे तो L3 ला टच करत नाही. L1 जो आहे तो L4 ला पण टच करत नाही. आणि हे L3 आणि L2 हे दोघं जे आहे ते एकमेकांना टच करत नाही. हे झाले 2 नॉन टचिंग लूप. आणि 3 नॉन टचिंग लूप. 3 नॉन टचिंग लूपची इथं एकच पेअर बनेल. हा L1, L2 आणि L3 हे तिघं लूप जे आहे ना ते एकमेकांना टच करत नाही आहेत आपले. सॉरी फ्रेंड्स, काही कारणास्तव इथे डिस्टर्बन्स तयार झालं होतं, पण आपण आता कंटिन्यू करूया. तर आपला पॉईंट चालू होता 3 नॉन टचिंग लूप. 3 नॉन टचिंग लूपची पेअर आहे हा L1, L2 आणि L3 या तिघांची जर का पेअर केली आपण तर L1 हा L2 ला आणि L3 ला आपला टच करत नाही आहे. मग ही 3 नॉन टचिंग लूपची पेअर झाली. आता हे तुम्हाला मी ग्राफवर दाखवलं. तर याचे फॉर्म्युले कसे बनवायचे ते आपण पुढं बघून घेऊयात. स्टेप 1 फॉरवर्ड पाथ. फॉरवर्ड पाथ आता पहिला काय सांगितला तुम्हाला मी, हा असा एक स्ट्रेट जाणार आहे. स्ट्रेट पाथमध्ये आपल्याला काय काय दिसतंय? G1 येतोय, G2 येतोय, G3 येतोय, G4 येतोय, बस. तर इथं आपण सिम्पली लिहून घेतलं फॉरवर्ड पाथमध्ये G1, G2, G3 आणि G4. आणि याच्यात कोणकोणते पॉईंट्स येत आहे? A पॉईंट, B पॉईंट, C, D, E. हे आपल्याकडं 1 2 3 4 5 पॉईंटने मिळून हा पाथ बनलेला आहे. ABCDE. हे पॉईंट्स आपल्या मर्जीवर असतात, तुम्हाला द्यायचे तर तुम्ही देऊ शकतात, नाही दिले तरी चालतात, पण याच्याने आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायला सिम्प्लिसिटी तयार होते. सो सेकंड फॉरवर्ड पाथ कोणता आहे आपला? G1 आणि F1. हा इथून चालू होत आहे. हे G1 वरून सरळ G5 आणि G5 वरून एंड. G1 and G5. G1 and G5 मध्ये आपले कोणकोणते पॉईंट्स येत आहे? A1 ला जातोय, सॉरी A ला जातोय, B ला जातोय, या पाथमध्ये CD नाही येणार आपला, त्यानंतर E ला जातोय आणि एंड. सो इथं काही पॉईंट काय आले आपले? A, B आणि E. सो आता F1 काढला आपण. F1 वरून आपल्याला del 1 काढायचा असतो. आता डेल काढायचा फॉर्म्युला फर्स्टवाला मी काय सांगितलं तुम्हाला की 1 मायनस, जर का del 1 काढायचा असेल तर F1 ला टच न करणारे आपल्याला लूप काढायला लागतात. तर हा आपला F1 आहे स्ट्रेट, पण इथे असा कोणताच लूप नाही आहे की जो याला टच करत नाही. हा L1 याला टच करतोय, L2 पण याला टच करतोय, L3 पण याला टच करतोय आणि L4 पण याला टच करतोय. तर इथे 1 मायनस 0 कोणताच लूप टच नाही करत आहे. मग नॉन टचिंग लूपची संख्या तिथे काय आली? 0. फॉरवर्ड पाथ 1 त्याला आपला कोणताही लूप टच करत नाही आहे, म्हणून तिथे आपण व्हॅल्यू पुट केली 0 आणि 1 मायनस 0 इथं आन्सर आलं 1. सो F2 वरून आपण आता del 2 काढूयात. del 2 काढायला 1 मायनस
F2ला टच न करणारा लूप कोणता आहे ते बघूयात. तर इथे तुम्ही नीट बघितलं तर हा आपला F2 आहे, G1 पासून G5 पासून असा जातोय. तर याला तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यात एक लूप आपला इंटरफेअर करत नाही, तो म्हणजे L2. L2चा नेम काय येईल मग इथे -G3H2. तर 1 मायनस G3H2. मग इथं मायनस मायनस झालं प्लस, मग याचा del2चा व्हॅल्यू काय आली 1 प्लस G3H2. सिम्पल आहे ना. ओके. सो स्टेप 2 मध्ये काय काढायचं आहे आपल्याला, सिंगल लूप्स. सिंगल लूप्स काय दाखवले मी तुम्हाला. हा L1 लूप आहे, L2 लूप आहे, L3 लूप आहे आणि L4 लूप आहे. आता L1 लूपमध्ये काय येतं आहे आपलं -H4. तर इथं आपण ते लिहून घेतलं. L1ला येतो आहे -H4 आणि -H4चा जो पॉईंट आहे तो काय आहे आपला E. -H4ला आपला पॉईंट आला E. सो सेकंड लूप कोणता येतो आहे, L2ची व्हॅल्यू काय दिली इथं आपण -G3H2 आणि त्याला आपला पॉईंट्स कोणते कोणते इंटरसेक्ट करत आहे C आणि D. इथं तुम्ही बघितलं तर L2ला आपले 2 पॉईंट इंटरसेक्ट करत आहे, हा एक C आणि हा एक D. सो हे 2 पॉईंट्स आपले इथं इंटरसेक्ट करत आहे. तर आपला तसाच आपल्याला काढायला लागतो L3 काढला. L3 कसा काढला तर -G1H1. यामध्ये पॉईंट्स कोणते येतील A आणि B. तर असाच आपला L4 काढायचा आहे. L4 हा पूर्ण एक लूप झाला. याचा -G1 G2 G3 आणि H3 या इथं 4 आपले लूप तयार झाले. तर -G1 G2 G3 आणि H3ला पॉईंट्स कोणकोणते इंटरसेक्ट झाले A B C आणि D. हे बघा A B C and D हे पूर्ण पॉईंट्स मिळून हा एक लूप तयार झाला. सो हे झाले सिंगल लूप. आता या सिंगल लूपच्या याच्यावरून आपल्याला 2 नॉन टचिंग लूप काढायला लागतात. तुम्हाला बोललो ना मी इथं की हे ABCD आपल्याला कामात येणार आहे, तर हे इथं कामात येतं. आता L1 आहे, लूप 1 जो आहे त्याच्यामध्ये E हा लेटर येतोय. तर E हा लेटर या सेकंड लेटरमध्ये पण नाही येते, थर्ड लेटरमध्ये पण नाही येते आणि फोर्थ लेटरमध्ये पण नाही येते. राईट ना. L1 L1 L1. आता हा L1 E जो आहे तो या L2 मध्ये येत नाही आहे, L3 मध्ये येत नाही आणि L4 मध्ये येत नाही. पण आपण आता पेअर करायला घेतल्या तर L1 L2 अशी एक पेअर येईल. L1 सोबत L4 ची एक पेअर येईल, L1 सोबत L3 ची एक पेअर येईल आणि L2 सोबत L3 ची एक पेअर येईल. आता L1 L2 कसं आहे, हा L1 आहे, याचा L2 मध्ये काही संबंध येतोय का, नाही. तर L1 ची L4 सोबत येईल, L1 चा L4 सोबत काही संबंध येतोय का, नाही. तसंच L1 ची L3 सोबत एक पेअर येईल, L1 आणि L3 यांच्यामध्ये पण काही कॉमन दिसत नाही. आणि L2 आणि L3, L2 C आणि D इथं आहे आणि इथं A आणि B आहे. तर हे आपले 4 2 नॉन टचिंग लूप झाले. तर 2 नॉन टचिंग लूपमध्ये L1 आणि L2, L1चं काय आहे H4 आणि L2चं काय आहे G3 G2. सो इथं G3
H2 आणि H4, सॉरी H2 येतो, G2 नाही आहे, G3 H2 आणि H4. तसंच इथं 2 नॉन टचिंग लूप्समध्ये काय आलं, L1 आणि L4 हे दोन लूप एकमेकांना टच करत नाही, तर त्या दोघांची व्हॅल्यू इथं टाकून घ्यायची, G1 G2 G3 H3 आणि H4. तसंच मग इथे थर्ड नॉन टचिंग लूप कसा आला, L1 आणि L3चा. L1ची व्हॅल्यू काय आहे की इथं फक्त H4 येतो, आणि L3मध्ये काय आहे, L3मध्ये इथं आपला G1 आणि H1 आला. सो इथं बनलं G1 H1 H4, G1 H1 H4. आणि लास्ट पेअर काय बनली आपली, L2 आणि L3ची. L2 आणि L3मध्ये L2मध्ये काय आहे, L2मध्ये आपला G3H2 आहे, आणि इथं L3मध्ये G1 H1 आहे. सो इथं लास्ट पेअर आली G1 G3 H1 H2. सो स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काढायचे 3 नॉन टचिंग लूप्स. 3 नॉन टचिंग लूप्समध्ये आता मी तुम्हाला काय सांगितलं तेव्हाच सांगताना की L3 L2 आणि L1 हे तिघं येतील त्यामध्ये, मग त्यांची जी कॉम्बिनेशन येईल ती तिथे लिहून टाकायची, G1 G3 H1 H2 H4. आता हे कुठून लिहिलं मी, हा G1 आहे, याच्यात G3 येतोय, इथं H1 येतोय, H2 येतोय आणि H4 येतोय. तर ते फक्त त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला मल्टिप्लाय कराव्या लागतात. सिम्पल आहे. तुम्हाला जर का समजलं नाही तर तुम्ही एकदा परत रिपीट करून व्हिडिओ बघून घ्या. जे या व्हॅल्यू कशा काढल्या ते आपण फर्स्टलाच जे डायग्राम बघितल्या, डायग्राममध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं की सिंगल लूप्स कसे येतील, 2 नॉन टचिंग लूप्स कसे येतील, 3 नॉन टचिंग लूप्स कसे येतील, त्यानुसार आपल्याला ते काढायला लागतं. तर हा सगळा जो डाटा असतो हा आपल्याला फायनल ट्रान्सफर फंक्शनमध्ये पुट करायला लागतो. तर इथे काढताना आपल्याला एक डेल काढायला लागतो. आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पाहिली, त्यामध्ये पण आपण बघितलं होतं की 1 मायनस सिंगल लूपचं समेशन प्लस 2 नॉन टचिंग लूपचं समेशन मायनस 3 नॉन टचिंग लूपचं समेशन. तर इथं आपण डेलची व्हॅल्यू इथं बनवून घेऊ. 1 मायनस, आता ही जी व्हॅल्यू आहे ना, हे सगळे सिंगल लूप आहे. सिंगल लूपमध्ये या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतील. ही जी फर्स्ट व्हॅल्यू आली ही तुमची L1ची आली, ही जी सेकंड व्हॅल्यू आहे ही L2ची आहे, ही L3ची आहे आणि ही L4ची आहे. या सगळ्या आपण तिथून ॲज इट इज पुट करून घेतल्या. प्लस इथे 2 नॉन टचिंग लूप्स, हा एक लूप आला, हा सेकंड लूप आला, हा थर्ड लूप आला आणि हा फोर्थ लूप आला. हे 4 लूपच्या व्हॅल्यू आपण जे आपण आतापर्यंत गिवन डाटा काढला त्यामधून आपण काढून घेतल्या. आणि मायनस 3 नॉन टचिंग लूप, 3 नॉन टचिंग लूपची व्हॅल्यू जी आपण इथून काढली ती इथं आपण पुट करून घेतली. तर हे आलं आपलं फायनल ट्रान्सफर फंक्शनचं आन्सर. आधी इथं आपण FY डेल आय कसा काढला, तर आपला हा निघाला होता F1 फॉरवर्ड पाथ 1, पहिला फॉरवर्ड पाथची ही व्हॅल्यू आणि त्याचा हा डेल आय, हा सेकंड फॉरवर्ड पाथची व्हॅल्यू आणि ही डेल 2ची व्हॅल्यू. सो असं आपण इथं फायनल ट्रान्सफर फंक्शन काढून घेतलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून की नेक्स्ट जो व्हिडिओ टाकेल मी तो तुम्हाला तुमच्या फीडमध्ये आला पाहिजे. सो थँक्स फ्रेंड्स. चल आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.
नेक्स्ट युनिटचा टॉपिक घेऊन जे आपलं सेकंड युनिट जे राहणार आहे ते टाईम डोमेन ॲनालिसिस राहणार आहे, जे आपल्याला मिड टर्मला आपल्याला येतं. म्हणजे तुमची जी असते एनसेम एक्झाम असते तिच्यात आपल्याला हे 2 युनिट काढायचे असतात. तर हे आपलं फर्स्ट युनिट इथं संपून गेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड युनिट आपण चालू करणार आहोत. सो थँक्यू.